नमस्कार, भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत गट ग्रामपंचायत खातखेड बोंडगाव येथील कस्तुरबाई बोंद्रे यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांच्या घरामध्ये पावसाचं पाणी साचते. पाठीमागे एका व्यक्तीने तिथं गोडाऊन बांधलेलं आहे. बाजूला रस्ता आहे, पण रस्त्याला नाल्या नाहीत. त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी साचत असून तुम्ही पाहू शकता की त्यांच्या घरामध्ये इथं किचन आहे. इथं त्यांना स्वयंपाक बनवायचा त्रास होतो. प्लस इथं जर त्यांच्या घरामध्ये जर पाणी साचलं तर पूर्ण अंगणामध्ये पाणी साचतं. त्यांना रात्री झोपता येत नाही. आणि विशेष म्हणजे कस्तुराबाई बोंद्रे ह्या विधवा आहेत. त्यांचा मुलगा पारस आहे, ते पॉवर हाऊसला कामाला आहे. परंतु तो कामाला असल्यामुळे आणि इथं शेती असल्यामुळे त्या एकट्याच इथं राहतात. त्यामुळे त्यांनी वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा त्याची कोणी दखल घेतलेली नाही. मी कस्तुराबाई बोंद्रे ग्रामपंचायत खातखेड. माझे शेजारी दैदास तायडे हे राहतात. यांनी रोड मध्ये माती गोटे टाकले. यांनी रोड बंद केला. जे पाणी जाणारी होती ती वाहतूक सारी बंद केली. सर्व पाणी माझ्या घरात घालून दिले. मला एवढा त्रास आहे, मला खाता पिता सुद्धा येत नाही. माझ्या घरात पण सर्व घर ओलच आहे. दारी पण या अंगणात एवढं पाणी साचते. त्यातले किडे किटकुलं सर्व घरात फिरतात. ते किडे कोण मळमळ वाटते. मला खाताही सुद्धा येत नाही, करताही सुद्धा येत नाही. मी तशीच राहतो. मी ग्रामसेवक साहेबांना व सचिव साहेबांना ग्रामपंचायतच्या माणसाला भेटली, पण त्यानं माझ्या इकडे फिरून मी पाहिली नाही. मी वारंवार त्याला हात जोडून विनंती केली, मी विधवाबाई आहे, माझ्या इकडे पहा, माझ्या इकडे लक्ष द्या. मी एकटी सुद्धा राहते. मला हे या शेजाऱ्याला जर म्हटलं तर मला मारहाण करतात. मी हात जोडून पाया पडली ग्रामसेवक साहेबांना व सरपंचाला, पण त्यांनी मला फिरून बी पाहिली नाही. मला अति त्रास आहे. याच्याविषयी तक्रार केली होती का तुम्ही अगोदर? याच्या वेळी हो तक्रार केली होती ना. मी सरपंचाच्याकडे दिली, ग्रामसेवक साहेबाच्याकडे दिली, व्हिडिओ साहेबाच्याकडे पण दिली, बुलढाण्यालाही पण दिली. त्याचं काय उत्तर आलं? त्याचं उत्तर आलं ते आहे ना माझ्याजवळ, तो कागद आहे. ते सर्व कागद आहेत. काल तिथं दाखवले, आताही पण दाखवून देऊ का? ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही, कोणीच नाही सॉल्व्ह केले. त्याला असं वाटलं विधवाबाई आहे, हे पैशावाली पारली आहे. यायनं सरपंच हरिदास तायडे म्हणे मला की जसं आम्ही एक माणूस सांगितला गळी त्यानं गोटी माती टाकली. म्हटलं टाकले तर आपण नाली खंडून पाणी काढून देऊ. तर हरिदास तायडे म्हणे की माझ्या गाडीला झटके बसतात. त्या गळी आले म्हणजे बुज म्हणे हे नाली. ते नाली आम्हाला बुजून टाकेल आली. मी विधवाबाई होती. मी माणूस सांगितला बेलदार कंपनीतला, जमा कंपनीतला, त्यांनी नाली बुजून टाकली. म्हटलं बाबू तो घरी जा, मी बाईची जात आहे, मला मारहाण करतात. तो माणूस चालला गेला. तेव्हापासून पाणी माझ्या घरात साचते. किती वेळा मारहाण झाली तुम्हाला? एक वेळ केली त्यांनी मारहाण. बरं, काय काय त्रास आहे तुम्हाला त्याच्यापासून त्रास मला या पाण्याचा इतका त्रास आहे. ढोरं वासरं सर्व इतका त्रास आहे. माझं मुलगा आता 2-3 वर्ष झाली तिकडे पारसले राहते. याच्या पहिले माझ्या पोराची गाडीची दारी उभी असताना ते म्हणत की ना सदैव नेहमी ते माणसं येत माझ्या घरी की हे गाडी बाजूली करा, हे गाडी बाजूली करा. महापौरगाव गावात कोणाच्या दुसऱ्याच्या दारात गाडी ठेवत जाय. शेवटी पण तो तिकडे गेला. शेवटी मला माझी शेती आहे 2 एकर, मला इथं राहावं लागते. खूप त्रास आहे मला. मी त्याचा सांगू शकत नाही. तुम्ही एकटाच राहता? हा, मी एकटीच राहते इथं. मग आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे की याईनं गोटी माती टाकून सर्व पूर्ण पाणी हे रोडवर जायचं होतं पहिले. याईनं ती पाणी गोटी माती करून पुरा तो अतिक्रम भरला, म्हणजे पाणी सर्व बंद केलं. त्याही साईडला जाऊ देत नाही, याही साईडला जाऊ देत नाही. त्याची इच्छा आहे की घरामागून पाणी जाऊ द्या, घरामागून इकडून पाणी काढून देत नसतं. माझं खंडाचं पाणी पण मागे आहे, बाथरूमचं पाणी माझं मागे आहे, सिलाबचे पण माझं सर्व पाणी मागे आहे. फक्त हे 4-5 टीन आहे. आणि मी एकटी बाहेर राहते. तर माझे 2 हांडे समजा 3 हांडे 4 हांडे लागत असतील धुणं पाण्याचे, तेवढे दारात जात असतील. तर ते पाणी तू दारातही येऊ नको देऊ म्हणतात. मग त्याचं पाणी 10-15 खोली आहे त्याच्या. लगे एवढा मोठा हा रोड आहे पूर्ण, या रोडचं पाणी सर्व माझ्या घरात. बरं, सरपंचानं मग सचिवनं गावात नाल्या काढल्या नाही का पाणी जायसाठी? नाही. आम्ही सरपंचाला वारंवार विनंती केली, हात जोडून विनंती केली. रामाभाऊ तर रामाभाऊन माझ्याकडे फिरून बी पाहिलं नाही. एक दिवस मग असा सडकवर कुठे भेटला. मग म्हणे की मी आटलं कार्यबाबू म्हणत की तो घरात पाणी आलं की मावशी मी येईन. आम्ही रात्री त्याला 2 वाजता फोन केला, त्याला व्हिडिओ कॉल केला. सर्व पाणी मोबाईलवर त्याच्या दाखवलं. त्या फिरून मी पाहिलं नाही, फोनही केला नाही. मग 8 दिवसानंतर आला तो. त्या रामाभाऊच्या मागे हिंडले. मी त्याला सांगितलं मी आता रामाभाऊ संडास बाथरूमचं पाणी मागे आहे, गच्चीचं पाणी मागे आहे, यायचं मला एवढा त्रास आहे, हे पाणी. रामाभाऊ एक नाही 2 नाही शब्द गलीत आला, कुरकुर बोलला. यायच्या घरची माणसं सर्व पंगत वटावर बसलेली होती. तो माणूस तो बोलत मी त्याच्या मागे बोलत त्याच्या घराला गेली. तो घरात गेला आणि त्यानं घरात मिटिंग घेतली. पण त्या रामा सरपंचानं माझ्याकडे फिरून बी नाही पाहिलं. बरं, या घरात पाणी साठलेलं आहे, त्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक पण करता. मग आता पाणी जर साचू त्याच्यात तर मग तुम्ही कसं काय स्वयंपाक? मग मी घंटाभरासाठी मी शेजारी जातो त्याच्या घरी, रात्रभर झोपते मी त्यावेळेच्या घरी. पाणी घरातून साचून गेले की घरी वापस येतो. नाहीतर हे विनंती करतात मला की तुम्ही इकडून चालले आमच्या इथं राहा. पण मला असं वाटते मग मधात नदी आहे,
गावात पूर्ण नदी आहे. त्या नदीतून मला एकटीला येणं जाणं परवडत नाही. आमची त्याची वावर पण इकडेच आहे, माझी वावर पण इकडेच आहे. मग आता तुमच्या जर मागण्या समजा शासनानं कोणी पूर्ण नाही केल्या तर मग तुम्ही काय भूमिका घेता? आता मी बाईची जात आहे. दादा माहिती काय होणार आहे? ती पैशावाली पार्टी ते काही करू शकतात. आता मी एवढी निवेदन दिली ना तर त्यानं काहीच नाही पुढे ढकलू दिलं. सर्व जागेवर लागली. आजही माझी अशी इच्छा होती की तुम्हाला इथपर्यंत ते येऊ देतात की नाही. अशी इतके मजबूत लोक आहेत ते. माझी इतकी विनंती आहे फक्त की ह्या गलीचा असे सर्व हे कडून रेवर करून दोन्ही दोन नाल्या करून पाणी सळवर काढून द्या. माझ्या घरी काही खटलं नाही, मी ढोर नाही, वासरू नाही, काहीच नाही. फक्त मी एकटी बाई राहते. माझ्या हात जोडून ही वारंवार एवढी विनंती आहे. या लोकांपासून तुम्हाला काही जीवितवाचा धोका आहे का, जीवित हानीचा धोका आहे का? हा, त्या एका पोरापासून. ते लाईन पोरग आहे ना, पवन ताळे. मी वारात शेतात असताना हे काका होते वावरात. हे काका म्हणत जसं मी त्याच्या शेतात मी कामाले होते, हरिदास ताळेच्या वावरात मी शेतात कामाले होते. दुसरे मजूर पण होते. आणि त्या पोरानं वावरात माती टाकली. युळखेडच्या जांबीच्या नाल्यातून त्यानं माती आणली. पूर्ण वावरातून अशी चाकोरी पाडली, नाल्या पाडल्या. आता मला म्हणे की मी आतला जसं का रे भाऊ माझ्या वावरात म्हटलं की ना काहून ट्रॅक्टर तुला चालवलं. तर म्हणे की आपण शिल्लक बोलू नको, अटूनच मी ट्रॅक्टर नाही, त्यावर काही पीक नाही, काही नाही. पण तरी मी मा पोराला सांगितलं. म्हटलं वाला पोरग एकटा आहे, हे इतके लय मोठे आहेत, मा पोराले धोस देतील, कशाने काही करतील, मा पोरग जाणं नाही करते, मला लक्ष लागत नव्हतं. तरी त्याचे काका एक दिवस वावरात आले. मला म्हणत होते तुमच्या वावरातून ट्रॅक्टर कोण नेलं. मी आतलं रेतीवाल्या गाड्या नेतात, त्या गाड्यावाल्यानं रेती नेलीशील. पण त्या पवन ताळ्यानं गाड्या नेल्या वावरातून, पूर्ण माती आणून त्याच्या वावरात टाकली सऱ्या वावरानं. त्याला विचारून घ्या तुम्ही, एक शब्द कधी खोटं बोलले दादा. मला एक पोरगा आहे, मी खोटे शब्द एकही बोलणार नाही. मला एकच पोरगा आहे आणि मी एकच शब्दाशी बोलणारी नाही. बरं, तुम्हाला तुमच्या मुलाला जर जीवाच्याला काही धोका झाला तर याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदारी ताळे, हरिदास ताळे आणि देवीदास ताळे. ठीक आहे, धन्यवाद.